नमस्ते बालमित्रांनो, मी आयुष गोरडे. आज मी तुम्हाला मूळ अक्षरांच्या चार्टविषयी काही माहिती सांगणार आहे. हा आहे मुळाक्षरांचा चार्ट. याच्यामध्ये स कुठे आहे दाखव मला. स, झ कुठे आहे. झ, ट कुठे आहे. ट, ख कुठे आहे. ख, छ कुठे आहे. छ, छ, ज्ञ कुठे आहे. ञ, रू कुठे आहे. रू. हा झाला मुळाक्षरांचा चार्ट. आता मला बाराखडीचा चार्ट दाखव. मला ख च बनवून दाखव. ख खला एक काना दिल्यावर काय होतं. खा, खला पहिली व्हॅलेंटी दिल्यावर काय होतं. खी, आणि खला दुसरी व्हॅलेंटी दिली तर काय होतं. खी. खला हा काय आहे पहिला. उकार, खू, खला दुसरा उकार दिल्यावरती. खू. खला एक मात्रा दिल्यावरती काय होतं. खे, खला दोन मात्रे दिल्यावर काय होतं. खई. खला एक काना एक मात्रा दिल्यावरती काय होतं. खो, खला एक काना दोन मात्रे दिल्यावर काय होतं. खाऊ. आणि खला एक अनुस्वार दिल्यावरती काय होतं. खम. मग तुम्हाला आता द ची बाराखडी बनवून दाखव. द द, द नंतर काय येतं. दा, नंतर काय येतं. दी, एक दी आहे तिथे. आता दीच्या नंतर काय येतं. दू, पहिला उकार. दू. त्यानंतर काय येईल. दे, दे. त्यानंतर दै, दो. त्यानंतर काय आहे. दौ आहे. आणि त्यानंतर काय येईल. दम. दम. मला ससा शब्द तयार करून दाखव. तिथे सा आहे, त्याच्या अगोदर काय लावावं लागेल. ससा. आणि सा आहे, त्याच्या पुढे सू लावल्यावरती काय होईल. सू. सासू. सासू. तर हा काय आहे बाराखडीचा चार्ट. तर असे वेगवेगळे शब्द वापरून आपण काय बनवू शकतो. आणि बाराखडीचा चार्ट तयार करू शकतो. धन्यवाद बालमित्रांनो.